हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तीन स्टॉक्स जे आज आपण ट्रेड करणार आहे, जे आपण यूज करणार आहे आज. इंडसइंड बँक, टोरेंट फार्मा आणि गेल, तिघांचे पण रिझल्ट लागलेले आहे. प्री ओपन मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर आपल्याला कळेल आपल्याला कोणत्या स्ट्राईक प्राइसेस जे आहे ते चूज करायचे आहे. तर 24,620 60 पॉईंट खाली, अराउंड 70 पॉईंट खाली प्री ओपन मार्केट जे आहे ते क्लोज झालेलं आहे 24,600 ला. तर 24,400चा कॉल आणि 24,800चा पुट हे दोन्ही पण आपण सिलेक्ट केलेले आहे. सपोर्ट रेजिस्टन्स मार्केटमध्ये आता खाली जे आहे 24,500च्या जवळपास सपोर्ट आहे. ऑलरेडी आपण डिस्कस करत आलेलो आहे रेजिस्टन्स बद्दल. तर रेजिस्टन्स जो आहे तो आता 24,710 हा लेवल रेजिस्टन्सचा आहे. रेजिस्टन्स शिफ्ट होत आहे आणि सपोर्ट सुद्धा खाली खाली शिफ्ट होत आहे. जे काल मी तुम्हाला सपोर्ट सांगितला होता 24,630, तर आता गॅप डाऊन ओपन होत आहे, त्याच्या खालीच ओपन होत आहे. तर आता जो नेक्स्ट सपोर्ट आहे 24,500च्या जवळपास आहे आणि मार्केट जिथे ओपन होत आहे तो लेवल सुद्धा सपोर्टचाच आहे. तो ओपन झाल्याच्या नंतर पहिले आपल्याला बघावं लागेल इथून सपोर्ट घेते मार्केट की इथून थोडंफार खाली जाते. मेजर सपोर्ट जे आहे 24,500ला. लेट सी, मार्केट ओपन झालेला आहे 24,630च्या जवळपास आणि हा जो आहे तो सपोर्टचा पण लेवल आहे. तर बघूया मार्केट सस्टेन करते 600ला, नाही करत, थोड्या वेळातच आपल्याला कळेल. ओके, पहिला ट्रेड आपला मिस झाला, खूप फास्ट आला ट्रेड आणि टार्गेट पण आलं त्याचं. तर लेट सी, पहिला ट्रेड सोडून देऊ. 24,710च्या वर गेला तर मग एक ब्रेकआउट येईल आणि त्या ब्रेकआउटचं जे टार्गेट असेल ते अराउंड 24,800 पर्यंत असेल. तर थोडंसं वेट करू आणि बघू की मार्केटमध्ये कोणत्या साईडला मुवमेंट होते. जर 24,700ला रेजिस्टन्स घेऊन मार्केट जर वापस पुट साईडला ट्रेड देत असेल तर मग आपल्याला जे आहे 24,600 जो आजचा लो लावलेला आहे तिथपर्यंत मार्केट येताना दिसेल आणि पुट साईडला ट्रेड मिळेल. तर आता मार्केटमध्ये सध्या कुठेही ट्रेड नाही आहे. कॉलमध्ये आपण इनिशियली एकदम ट्रेड आला आणि तो ट्रेड आपला मिस झाला, तर ओके, तो ट्रेड सोडून देऊ. आता इथून आपण बघू की कुठे आपल्याला ट्रेड मिळेल. ओके, 355च्या वर गेला तर बाय करायचा आहे विथ द स्टॉप लॉस ऑफ 321. 350 चालू आहे, बाय करायचा आहे अबाउट 355. 24,400 कॉल, बाय करायचा आहे अबाउट 355. 160च्या वर बाय करायचा आहे 24,800चा पुट, बाय ॲट 160, स्टॉप लॉस ॲट 138, टार्गेट ॲट 181. 160च्या वर बाय करायचा आहे, बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे 160च्या वरती. 138चा स्टॉप लॉस आहे, 181 182चं पहिलं टार्गेट आहे, दुसरं टार्गेट आहे 203चं. तर निफ्टीने ट्राय केलं 24,700ला ब्रेक करायला, बट तिथे तो सक्सेसफुल झाला नाही आणि मार्केट वापस खाली चाललं आलं. तर आता इथं मेजर चान्सेस आहे की 182 आणि 203चं जे टार्गेट आहे ते अचीव्ह होईल पुट साईडला. तर स्टॉप लॉस तुम्हाला लावायचा आहे 138ला. ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे 160च्या वरती. पहिलं टार्गेट 182, दुसरं टार्गेट 203. तर इथपर्यंत एक टार्गेट जे आहे ते येऊ शकते. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस जो आहे तो 138ला प्लेस करून ठेवा. ज्यांनी बाय केलेलं नाही आहे ते 160च्या वर गेल्यावर बाय करा. ज्यांनी बाय केलेला आहे स्टॉप लॉस 138ला लावून ठेवा. 24,650च्या खाली एकदा निफ्टी निघाला तर कन्फर्म होऊन जाईल की सेल साईडला एक मोठी मुवमेंट होत आहे. तर सध्या 685 आहे. 710 आणि 650 याच्या मधात जे आहे थोडंफार मार्केट कन्फ्यूज करेल. बट वन्स एकदा 650 ब्रेक केलं तर मार्केटमध्ये डाऊन साईडला एक मोठी मुवमेंट होईल. तर 160च्या वर गेला तर इंडिकेटरमध्ये एक बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होईल. ज्यांनी बाय केलेला आहे ते 138चा स्टॉप लॉस लावून ठेवा. ज्यांनी बाय केलेलं नाही आहे ते 160च्या वर गेल्यावर बाय करा. 160च्या वर गेलं तर बाय करा 138च्या स्टॉप लॉसनी. ज्यांनी बाय केलेला आहे ते लोक स्टॉप लॉस स्ट्रिक्टली लावून होल्ड करा पोझिशन. 138चा एसएल झाला तर एक्झिट करायचा आहे. नो नीड टू वेट एसएल झाल्याच्या. ओके, एक्झिट करून टाका. 138ला एसएल लावा. 138चा एसएल झाला तर एक्झिट करून टाका. 139 चालू आहे, एकच पॉईंट. 138 एक्झिट करा. इकडे बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे 350ला विथ द स्टॉप लॉस ऑफ 327. बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे कॉलमध्ये. हा आपला सेकंड आणि फायनल ट्रेड असेल आजचा. 350ला बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. स्टॉप लॉस इज 327, टार्गेट इज 373 आणि 390.
तर पहिला ट्रेड जिथे 22 पॉईंटचा स्टॉप लॉस झालेला आहे, आता दुसरा ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. इथे सुद्धा 22 पॉईंटचा टार्गेट आहे, 22 पॉईंटचा स्टॉप लॉस. 350च्या वर गेला तर बाय करायचा आहे. ज्यांनी ज्यांनी बाय केला असेल स्टॉप लॉस लावून ठेवा. बाय नाही केला तर 350 ब्रेक केल्यावर बाय. 650 आणि 710 याच्या मधात मार्केट एनिवे दोन्ही साईडला मुवमेंट करताय. जेव्हा या लेवलला ब्रेक करेल तेव्हाच एखादा मोठा ट्रेड ऍक्टिव्हेट होईल, तेव्हाच ट्रेड करा. 650 आणि 710 याच्या मधात ट्रेड नका. ओके, एक काम करा, सध्या कोणताही ट्रेड नका करू. जोपर्यंत 650 आणि 710च्या मधात आहे तोपर्यंत कोणताही ट्रेड नका करू. फक्त ट्रेड जे आहे ते फ्लक्च्युएट होत आहे. मार्केट थोडंफार वर जात आहे, रेजिस्टन्स वरून वर येत आहे, रेजिस्टन्स पासून खाली येत आहे, सपोर्ट पासून वापस वर जात आहे. तर एकदा 650 किंवा 710 हे लेवल दोन नोट डाऊन करून ठेवा तुमच्या चार्टवर. निफ्टी जेव्हा दोन पैकी ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला असेल तिथे ट्रेड करा. तर चार्ट वरती लावून ठेवा 24,710 जर ब्रेक केला तर बाय साईडचा ट्रेड करा. 24,650 जर ब्रेक केला तर सेल साईडचा ट्रेड करा. आणि या दोघांच्या मधात जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीही करू नका. 710 ब्रेक केला तर 772 पर्यंत जाईल वरती, आणि 650 ब्रेक केला तर 598 पर्यंत येईल खाली. आणि याच्या मधात जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठेही जाणार नाही. ओके, मार्केट 24,710 ब्रेक करेल तर तिथे क्लिअर मोमेंटम येईल. आता रेजिस्टन्सच्या जवळपासच आहे. बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. ज्यांना रिस्क घ्यायचा आहे ते बाय करून स्टॉप लॉस 327 ला लावून होल्ड करू शकतात पोझिशन. टार्गेट 400 420 पर्यंत येऊ शकते जर ब्रेकआउट दिला तर. जर ब्रेकआउट दिला सेकंड ट्रेड मध्ये तर टार्गेट 400 किंवा 420 पर्यंत टार्गेट येऊ शकते. अदरवाईज 327 चा स्टॉप लॉस झाला तर आजचं ट्रेडिंग बंद होऊन जाईल. तर 350च्या वर बाय करा. स्टॉप लॉस 327 ला लावा. टार्गेट जे आहे 400 420 पर्यंत टार्गेट प्लॅन करू शकता. हा, कंडिशनल बाय आहे. जर ब्रेकआउट आला 710च्या वर, जो की आपण बघू शकतो आता आलेला आहे, 373 टार्गेट हिट होत आहे. ब्रेकआउट आला तर 400चा पण टार्गेट येईल याच्यामध्ये. आणि आता ब्रेकआउट आलेला आहे, इमिडिएटली 400 पर्यंत टार्गेट येऊ शकते. तर ज्यांनी 355च्या जवळपास बाय केलेला आहे, स्टॉप लॉस 327 ला ठेवा. टार्गेट जे आहे 400चं टार्गेट ठेवा. 395 टार्गेट 2 पर्यंत मार्केट मुवमेंट करू शकते. ज्यांनी ज्यांनी ट्रेड केला होता 350 355 ला बाय केला होता, 345 ला एक्झिट करून टाका. निफ्टीने ब्रेकआउट दिला बट वापस चालला आला तो त्याच रेंजमध्ये 24,700च्या जवळपास. तर आजसाठी आपण ट्रेडिंग बंद करू, अजून ट्रेड नाही करू, कारण मार्केट जे आहे ते एनिवे मधातच कुठे आहे. मेघा मॅडम, मी 1800 प्रॉफिट बुक केला. ओके, तुम्ही 2370च्या जवळपास एक्झिट केला. आता काहीही करू नका, ना कॉल साईडला ना पुट साईडला. मार्केट जोपर्यंत रेंज मध्ये आहे तुम्हाला कुठेही ट्रेड देणार नाही. जोपर्यंत मार्केट क्लिअर ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत मार्केट कुठेही ट्रेड देणार नाही. तर काहीही करू नका, आजचा दिवस सोडून द्या आणि आपण उद्या बघू शकतो. ओके, सो आज क्लोज करू. आज आपला एक ट्रेड मध्ये 22 पॉईंटचा स्टॉप लॉस झाला. सेकंड ट्रेड मध्ये आला जवळपास 20 पॉईंटचं टार्गेट, बट तिथे काही बुक करायला पण अपॉर्च्युनिटी मिळाली नाही. डायरेक्ट एक मोठा ट्रेड जो एक्सपेक्टेड होता ब्रेकआउटच्या नंतर मार्केट मुवमेंट करेल, ते मार्केटमध्ये मुवमेंट नाही झालं. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. बाय बाय एव्हरीवन.